जेव्हा 91ला जॉब सोडला, कारण की ही इंडस्ट्री तशी प्रगतिशील आणि कायमच पुढे जाणारी होती. आणि तो जॉब सोडला त्याचं एकमेव कारण हे होतं की मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नव्हतो आणि मी ज्या पोझिशनला होतो त्या पोझिशनच्या वरच्या पोझिशनसाठी त्या मल्टीनॅशनलला तुमची इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणं आवश्यक होतं. ते माझ्याकडे नव्हतं. सो ते मला दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटला ट्रान्सफर करणार किंवा बॅक ऑफिसला करणार, जे मला बिलकुल नको होतं, ते मला कधीच करायचं नव्हतं. त्यामुळे मी ते सोडलं आणि मी बाहेर आलो. आणि त्यावेळी किती पगार होता साधारण, जेव्हा 91 साली ही नोकरी सोडली इतक्या मोठ्या 91 इंडस्ट्रीत? साली मला 19,000 रुपये पगार होता, बापरे. जो त्या काळात खूपच होता, चांगला खूप पगार होता. होता. पण पुन्हा तोच एक आगाऊपणा आणि मला साथ देणारी माझ्या बायकोसारखी मुलगी, की अच्छा तुला नाही करायचं काय, तुला पाहिजे ते कर. असं वाटतं का की समजा ती इंडस्ट्री कंटिन्यू केली असती तर आज खूप पैसे मिळाले असते किंवा खूप वेगळं जग अनुभवायला मिळालं असतं? नाही, असं नाही वाटत. याचं कारण एक तर माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही. मग मी कुठेतरी त्या कंपनीमध्ये राहिलो असतो, त्या मल्टीनॅशनलमध्ये राहिलो असतो, कुठेतरी अकाउंट्समध्ये काम करायला लागलं असतं, स्टोअर्समध्ये काम करायला लागलं असतं आणि नसतं जमलं मला ते कधी. मला 9 to 5 जॉब कधीच करायचा नव्हता. मी तो कधीच केला नाही. म्हणजे जेव्हा मी या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा मी मार्केटिंगला होतो, तेव्हा लोक 5-5:30ला बॅगा घेऊन घरी जायचे. मी 5-5:30ला ऑफिसमध्ये यायचो, सगळं गाव उंडारून सगळी जी कामं असतात ती करून, आणि मग पुढे 7:30-8 वाजेपर्यंत तिथे बसायचो. तिथे काहीतरी माझे उद्योग करायचो वगैरे वगैरे. त्यामुळे मला ते कधी झेपणारं नव्हतंच. त्यामुळे मी असा विचारच कधी करू शकत नाही की मी राहिलो असतो तर काय झालं असतं. नाही ना, मी मुळातच माझा पिंडच नव्हता तो. त्यामुळे कदाचित ती सिच्युएशन आली की आता तू चूज कर, आणि आय चोज व्हॉट आय वॉन्टेड. तुम्ही म्हणालात की व्हॉट आय वॉन्टेड. कुठला क्षण असा होता की त्या दिवशी ठरवलं की नाही आता पूर्ण वेळ नाटक करेन किंवा पूर्ण वेळ अभिनय तो करेन? खूप नंतर आला खरं तर. म्हणजे 91 नंतर मग मी बिझनेसमध्ये होतो. काही लोकांबरोबर आधी बिझनेसमध्ये होतो, मग इंडिव्हिज्युअल याच टेलिकॉम या व्यवसायातच. पण पुढे पुढे असं व्हायला लागलं की खूप क्लायंटेल चांगलं होतं माझं, पैसा बरा मिळायला लागला होता, हळूहळू सेट होत होतो. पण असं व्हायचं की कुठेतरी नाटकाला जाऊन बसलो आहे आणि तिकडे क्लायंट कुठेतरी बोंब मारतो आहे, काहीतरी झालं आहे, किंवा कुठेतरी हे काम करतो आहे आणि अरे आज आविष्कारला हे होतं, माझं जाता येणार नाही वगैरे वगैरे, असं काहीतरी ती द्विधा होती. आणि ते मला कळायच्या आधी माझ्या बायकोला कळलं, सुहासला कळलं, आणि तिने सांगितलं की आता हे बास झालं तुझं, एक कुत्तारोड काय चालली आहे तुझी, तुला काय करायचं, तुला ॲक्टरच व्हायचं होतं ना, नटच व्हायचं होतं ना आधीपासनं. मग हो आता बास आहे, बंद कर. आणि बंद कर चालतं, पदरात 2 मुलं आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे नाही नाही ते बघू आपण, मला सरकारी नोकरी आहे छोटीशी, काय फार पगार नाही आहे, आमटी भात खाऊन होईल आपलं, पण तुला पाहिजे ते कर. हे जे तिने ऑलवेज हे केलं, त्यामुळे त्यावेळेला तो निर्णय तिच्या पुष्टीने मी घेतला. कारण ते हळूहळू माझ्या डोक्यातनं ते असं म्हणजे गोंधळ व्हायला लागला होता. त्यामुळे साधारण मला वाटतं 98 मिडला मला वाटतं हा निर्णय मी मनाशी घेतला की आता हे बास करावं. मग त्यानंतर 1 वर्षभर मी ते पुढे चालू ठेवलं, कारण ते सगळे क्लायंट सांभाळणं गरजेचं होतं. मग ते एकाला देऊन तुझी ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट तू कर, नाहीतर मी मॉनिटर करेन वर्षभर. असं मॉनिटर करून सगळे क्लायंट्स खुश आहेत बघितल्यानंतर त्यांना सांगितलं की आता यापुढे मला फोन करायचा नाही, आता या माणसाला फोन करायचा, ही विल मेंटेन युअर मशीन्स. आणि मग पूर्ण वेळ साधारण 99च्या आसपास मी पूर्ण वेळ म्हणजे काय, त्यावेळेला दुसरं काही नव्हतं, त्यामुळे पूर्ण वेळ हे करायचं. तरी मी त्यावेळेला बरेच काही उद्योग आपल्या इंडस्ट्रीत, बरे तेव्हा मोबाईल यायला लागले होते. मग आपल्या बऱ्याच इंडस्ट्रीतल्या लोकांना ओळखी काढून किंवा ओळख असलेल्या लोकांना ते मोठे नोकियाचे वगैरे यायचे ना मोठे, ते सगळे पहिले दिलेले मोबाईल अनेक लोकांना, म्हणजे अगदी केंद्रे सरांपासून सुकन्या संजयपर्यंत, अनंत लोकांपर्यंत सगळ्यांना ते फोन्स मी सुरुवातीला दिलेले आहेत. हो, असं म्हणतात की अर्ध्या इंडस्ट्रीकडे जे फोन होते त्यावेळेला ते सगळे बरेच शैलेश दातारांनी दिले होते. खूप लोकांना, म्हणजे मला नंतर असं वाटायला लागलं की अरे मला हे लोक काम देणार आहेत की पुन्हा हा फिरता विक्रेताच बनवत आहेत. कारण मी काम मागायला जायचो आणि अरे शैलेश तू हे करतोस ना, मला दे, असं वगैरे व्हायला लागलं. मग त्यानंतर म्हटलं बाबा आता हे पण वास. मग त्यानंतर 1.5 वर्ष पूर्ण शांतता होती दोन्ही बाजूला, काहीच नव्हतं, कोणी कामही देत नव्हतं आणि कोणी मोबाईलही घेत नव्हतं.